हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझं नाव युती आहे आणि मी क्रोशे करते. तर आज मला तुम्हाला दाखवायचं आहे की हे पाउचेस कसे बनवायचे. तर हे खूप इझी आहेत बनवायला आणि हे तुम्ही इझिली कुठेही कॅरी करू शकता. तर ह्याच्यामध्ये 3 कलर्स मी बनवले आहेत. तर मी हे आज तुम्हाला दाखवणार आहे. हे खूप इझी, सिम्पल आणि खूप कमी वेळात बनतं. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर या पाऊचसाठी जे आपल्याला मटेरियल लागणार आहे ते आहे कुठलेही 2 कलरचे यार्न, तुम्हाला जे पाहिजेत. तर मी जे बॉडी आहे त्याच्यासाठी येलो कलर घेतला आहे आणि जी स्ट्रिंग आहे त्याच्यासाठी ऑफ व्हाईट कलर घेतला आहे. 2.5 mm हुक, निडल जे हे आपल्याला लास्टला लागणार आहे, सीझर आणि स्टिच मार्कर्स आपल्याला लागणार आहेत आत्ताच. तर आपण स्टार्ट करू बॉडीसाठी. तर मी येलो कलरचं यार्न घेतलं आहे. मग आपल्याला फाउंडेशन चेन बनवायची आहे. त्याच्यासाठी हे असं बोटावर घ्यायचं, छोटंवालं इथे पकडायचं, असं घेऊन क्रॉस जायचं, मग मागे. हे जे फर्स्ट आहे त्याच्यामध्ये हुक घालायचं आणि सेकंडमध्ये हुक असं काढून करायचं आणि मग उडायचं. आता आपल्याला चेन्स बनवायचे आहेत. तर मी 23 चेन्स बनवणार आहे. तुम्हाला जर पाऊच थोडं मोठं पाहिजे तर तुम्ही चेन्स वाढवू शकता, सो पाऊच वाढेल. तर आपण चेन्स बनवू. तर 23 चेन्स बनवायचे आहेत. सो 1 2 3 4 5 असे 23 चेन्स बनवायचे. One, 23. तर हे 23 चेन्स झाले आहेत. तर आता आपल्याला थर्ड चेनमध्ये 1 डबल क्रोशे करायचं आहे. सो 1 2 आणि 3 ह्या चेनमध्ये आपल्याला 1 डबल क्रोशे करायचं आहे. थर्ड चेनमध्ये टाकायचं. आपल्या हुकवरती 3 हे आहेत, यातून 2 मधून काढायचं आणि मग 2 मधून काढायचं. हे 1 डबल क्रोशे आपल्याला पूर्ण करायचं आहे खालपर्यंत. परत घेऊन सेकंडमध्ये टाकायचं, 2 मधून काढायचं, मग 2 मधून काढायचं. तर हे असं दिसेल. तर मी तुम्हाला सांगायचं विसरले की जे तुम्ही फर्स्ट डबल क्रोशे इथे कराल ना, हा वाला तुमचा फर्स्ट डबल क्रोशे आहे. तर तिथे स्टिच मार्कर लावा. सो इथे तुम्हाला दिसते हे फर्स्ट आहे, इथे स्टिच मार्कर लावा. सो तुम्हाला कळेल की हे फर्स्ट डबल क्रोशे आहे आणि इथे तुम्हाला स्लिप स्टिच करायचं. सेकंड लास्टमध्ये 1 डबल क्रोशे. हे जे लास्टवालं जे आहे चेन, लास्ट चेनमध्ये तुम्हाला 3 डबल क्रोशे करायचे आहेत.
सो इन्सर्ट, 2 मधून काढा, 2 मधून काढा. हे झालं फर्स्ट डबल क्रोशे. परत सेकंड डबल क्रोशे इन द सेम चेन, परत टाका 1 डबल क्रोशे. तर हे झाले 2 डबल क्रोशे. ह्याला थोडंसं असं अपोजिट साईडला फिरवा आणि थर्ड डबल क्रोशे करा. सो हे 3 डबल क्रोशे इन द सेम स्टिच. त्याच्यानंतर आपल्याला आता इकडच्या साईडवरती 1 डबल क्रोशेज करायचे. परत ह्याचं आणि हे वाला दिसतंय ह्याच्यामध्ये फर्स्ट डबल क्रोशे. तर असंच प्रत्येक स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे करायचं. 1 थ्रू 2, परत 2 मध्ये. हे थोडंसं असं कर्व होईल, तसंच पाहिजे आपल्याला. सो तसं जर तुमचं होत आहे म्हणजे तुम्ही बरोबर करता. तर सर्व चेन्स केल्यावर हे असं दिसेल. तर जे हे लास्ट चेन राहिला आहे ना हा वाला, तर ह्या चेनमध्ये तुम्हाला 2 डबल क्रोशे करायचं आहे. त्याच्यामध्ये टाका 1 डबल क्रोशे, परत सेम स्टिचमध्ये सेकंड डबल क्रोशे. आता हा स्टिच मार्कर जिथं आहे ना तिथे तुम्हाला स्लिप स्टिच करायची आहे. स्टिच मार्कर काढा आणि जिथं स्टिच मार्कर होतं तिथे हे तुमचं जे हुक आहे इन्सर्ट करा, त्याच्या आतून काढा आणि मग परत त्याच्यातून काढा. सो हे असं होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता चेन 2 1 2 आणि मग जिथे आपण स्लिप स्टिच केलं तिथेच आपल्याला डबल क्रोशे करायचे. इन्सर्ट, हे 1 डबल क्रोशे झालं. तर जिथे हा 1 डबल क्रोशे आपल्याला जॉईन झाला तिथे स्टिच मार्कर लावा. स्टिच मार्कर खूप इम्पॉर्टंट आहे कारण की आपल्याला तिथे स्लिप स्टिच करायचं आहे. आता परत 1 डबल क्रोशे पूर्ण इथून इथपर्यंत करायचं आहे. असं तुम्हाला पूर्ण इथपर्यंत करायचं. हा स्टिच झालं आपलं. आता स्लिप स्टिच, हे हळूहळू असंच वाढत जाईल. सो असं दिसायला पाहिजे. तर आपले 2 रो कंप्लीट झालेत. सो ही फर्स्ट आणि हा सेकंड रो. असे तुम्हाला जेवढा मोठा पाऊच पाहिजे तेवढे रोज तुम्ही बनवू शकता. तर मी ह्याच्यामध्ये 14 रोज बनवलेत. 14 रोज.
सो इथून जे खालून आहे ना तिथून काउंट करायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 रोज केलेत. सो चेन 2, 1 डबल क्रोशे इन द सेम स्टिच आणि मग तिथे स्टिच मार्कर लावा. स्टिच मार्कर लावायला विसरू नका, नाहीतर मग तुम्हाला कन्फ्युजन होईल की कुठं स्लिप स्टिच करायचं आहे. सो लगेच तिथे स्लिप स्टिच करून टाकायचं आणि मग परत 1 डबल क्रोशे पूर्ण. पूर्ण इथपर्यंत तुम्हाला 1 डबल क्रोशे करायचं. तर आता इथे आपण लास्टला आलो आहे. तर इथे तुम्हाला 2 हे दिसत असतील. तर हे जे लास्टवालं ह्याच्यामध्ये आपल्याला नाही डबल क्रोशे करायचं आहे. जो इथेवाला आहे ना सेकंड लास्टवाला, त्याच्यामध्ये आपल्याला 1 डबल क्रोशे करायचे आणि मग डिरेक्टली स्लिप स्टिच करायचं. इथे आपल्याला करायचं नाही आहे. सो त्याच्यामध्ये स्लिप स्टिच. सो हा आपला झाला 3rd राऊंड. असेच तुम्हाला जर माझ्या एवढा पाऊच हवा असेल तर तुम्ही 14 राऊंड्स करू शकता. जर तुम्हाला मोठा पाहिजे असेल तर तुम्ही एक्स्ट्रा राऊंड्स करू शकता. सेम पॅटर्न तुम्हाला यूज करायचं आहे. इथपर्यंत तुम्हाला करायचं आहे. आता हे आपले 14 रोज कंप्लीट झाले आहेत आणि एकदा काउंट करू. ते इथून खालून काउंट करायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 रोज कंप्लीट झाले. इथे स्लिप स्टिच केली की मग चेन 1 आणि मग कट करूया. मग ह्याला असं उडायचं, टाईट करायचं आणि मग ह्याला आपल्याला आतमध्ये आपण हे शिवून टाकायचं. ह्याने पण तुम्ही यूज करू शकता. फोर्टीन रोज नंतर हे असं दिसेल. आता आपण स्ट्रिंग्स करूया. हे वाला स्ट्रिंग्ससाठी मी इथे ऑफ व्हाईट कलर घेतला आहे. त्यासाठी आपल्याला चेन्स करायचे. आता आपल्याला स्ट्रिंगसाठी 70 चेन्स करायचे. 1 2 3 4 5 असे 70 चेन्स करायचे. नाही 70 चेन्स नंतर थोडं मोठं होईल. त्याच्यानंतर आपल्याला एक एक्स्ट्रा चेन करायची. ती चेन काउंट नाही होणार कारण की थोडंसं मोठंच कट करायचं, टाईट करायचं दोन्ही साईड. असंच सेम चेन 70ने अजून एक बनवायचं. हे असे 2 स्ट्रिंग्स बनवायचे 70 चेन्सचे. तर हे स्ट्रिंग्स आपले रेडी आहेत. आता हा जो सेकंड लास्ट रो आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रिंग टाकायची आहे. तर जिथे हे जॉईन झालं आहे तिथून टाकायचं. घेतलं, त्याला निडलमध्ये टाकायचं आहे. एकदम लाईटली अशी गाठ मारून घ्या, म्हणजे ते निघणार नाही सारखं सारखं. जास्त टाईट नका मारू. मग ह्याचं जे जिथे हे जॉईन झालं तिथून आपल्याला टाकायचं आहे. सो इथून
इथून टाकायचं आहे, 1 मधून काढायचं, 2 मधून काढायचं, त्याच्यानंतर 1 स्किप करायचं आहे, परत 2, परत 1 स्किप करायचं आहे आणि मग 2. असं दिसेल. त्याच्यानंतर परत 1 स्किप करायचा आहे, मग 2 मधून मग 1 स्किप करायचा आहे, परत 2, परत 1 स्किप. असं तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि मग लास्टला सेम असं ह्या साईडला ही स्ट्रिंग करायची आहे. म्हणजे आपण इथून स्टार्ट केलं होतं तर हे वालं इथून स्टार्ट करायचं आहे आणि पूर्ण राऊंडनी इथून असे 2 येते.